नमस्कार सर. नमस्कार. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आपल्याशी आहेत, तर आपण त्यांना थेट प्रश्न विचारूया. बोल. सर, तुम्हाला या प्रभागामध्ये काय प्रश्न जाणवतात आणि त्यामुळे तुम्ही या प्रभागात कुठला अजेंडा घेऊन उभारला आहात? या प्रभागातून जेव्हा मला माननीय बंटी पाटील साहेबांनी काँग्रेसची उमेदवारी दिली, प्रश्न जाणवतात म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत आता पंचायत समितीचे उमेदवार आमचे मित्र सचिन चौगले आहेत. हिनी जी काही कामं चालू केलेली आहेत तीच आम्ही पूर्ण करणार आहेत. म्हणजे ऑलरेडी सुरू झालेले आहेत कामं. आज 18 कोटीची 20 कोटीची जी बी काही कामं आहेत ह्या कामांची मुहूर्तमेढ या ठिकाणी लावलेलीच आहे. कारण वडणगे जर बघितलं, आज क वर्ग दर्जा त्यांनी ब वर्ग दर्जा वडणगेला आणलेला आहे. आज सुशोभीकरण बघता हे आणलेलं आहे. कारण शहरालगतचा भाग, कारण जरी हे असला तरी आज शहरीकरण करणं किंवा सुशोभीकरण करणं हे जे त्यांनी काही सुरुवात केलेली आहे तीच कामं पुढे घेऊन आम्ही या माध्यमातून जाणार आहोत. कारण आमचे मित्र लोकनियुक्त सरपंच या ठिकाणी राहिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीची कामाची सुरुवात त्यांनी, आज जे बी काही कामं केलेत मॅक्झिमम कामाची सुरुवात ही त्यांनी केलेलं आहे. कंप्लेशन फक्त आम्ही या पुढच्या काळामध्ये एकमेकाच्या विचारानं आणि आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनानुसार पुढे नेणार आहोत. बरं, जनतेला तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्यांच्या प्रश्न आम्हाला निवडून द्या, आम्हाला निवडून द्या जो बी काय. कारण का कामाच्या माध्यमातून माझी जमेची बाजू आहे की आमचे या ठिकाणी काँग्रेसचं काम, बंटी साहेबांचा असणारा संपर्क, आमचा मित्र परिवार, आदरणीय सरपंच साहेबांचं या ठिकाणी असणारं काम, हेच पुढे नेण्यासाठी मी जनतेला विनंती करतो की तुम्ही आम्हाला साथ द्या. आणि खरोखरच जनता, आज जनतेने इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहे, त्यांना स्वतःहून सांगायची आवश्यकता लागणार नाही. कारण हे उमेदवार थेट उमेदवारच संपर्कात आहेत सगळ्यांच्या, त्यामुळे ते काही नवीन सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे विकास हा आपला प्रमुख अजेंडा, विकास हाच प्रमुख अजेंडा आहे आणि तो आम्ही ऑलरेडी केलेला आहे. ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आमच्या मित्रांनी किंवा आमच्या पक्षानं, गटानं, बंटी साहेबांनी ऑलरेडी त्याची सुरुवात केलेली आहे. आम्हाला काही हे नवीन नाही, कारण आम्ही कामच करत आलेलो आहे. उमेदवारी जरी इकडे तिकडे बदललेली असली तरी काम हे आमचं कायम सुरूच आहे. आणि त्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेला तुम्ही काय सांगाल की पहिली प्रामुख्याने कुठली गोष्टी तुम्ही करणार? आता कसं झालं, हा जो अजेंडा या ठिकाणी यांनी घेतलेला आहे, मग ब वर्ग दर्जा असेल, कचराचा प्रश्न असेल किंवा जे बी काही नियोजन ह्या पाठीमागच्या काळात या माध्यमातून झालेलं आहे ते आम्ही पूर्णत्वास नक्की देऊ. मी वडणगेकरांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, ठीक आहे, विकास कामं वगैरे सगळे आहेत, आपण दिलेलं मत वाया जाणार नाही एवढी गॅरंटी मी आपल्याला देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. चला.